हॅलो, ऊर्जा ब्युटी पार्लरमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे ब्लीच ॲप्लिकेशन. सो ब्लीच ॲप्लिकेशन हे कुठल्या स्किनसाठी केलं जातं, पुन्हा एकदा इथे स्किन नॉलेज तुमचं महत्त्वाचं आहे. ब्लीच कुठल्या स्किनसाठी वापरलं जातं, त्याचं योग्य प्रमाण हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा ठिकाणी ब्लीच आहे, घरी पण ब्लीच यूज करतात, क्रीम घेतात, ॲक्टिवेटर घेतात, दोन्ही मिक्स करतात आणि ब्लीच अप्लाय करून 10 ते 15 मिनटं ठेवून रिन्स आउट करून टाकतात. पण तुमची स्किन ही ड्राय आहे का? तुमची स्किन ही ब्लीच करण्यासारखी आहे का? त्याचं सबस्टिट्यूट डिटॅन मास्क आहे, ते सुद्धा तुमचं टॅन क्लिअर करू शकतं. तर डिटॅन मास्क तुमच्यासाठी, त्याच्यामध्ये केमिकल नाही आहे, सो तो तुमच्यासाठी योग्य आहे का ब्लीच तुमच्यासाठी योग्य आहे, हे दोन्हीही गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण की ब्लीच हे केमिकल प्रोसेस आहे, डिटॅन केमिकल प्रोसेस नाही आहे. डिटॅन ह्या ऑर्गॅनिक बेस आहे. डिटॅनमध्ये काहीच केमिकल नाही आहे. ते तुमचं फेशियल हेअरला अजिबात हे करत नाही, त्याचा फेशियल हेअरचा कलर तुमचा चेंज होत नाही. फक्त तुमचा सुपरफेशियली तुमचं टॅन रिमूव्ह केलं जातं डिटॅन मास्कमध्ये. त्याच्या उलट ब्लीचमध्ये तुमच्या फेशियल हेअरवरती तुमच्या फेशियल हेअर जे असतात ते तुमचे गोल्डन केले जातात. त्याच्याने स्किन लवकर तुमची ब्राईट दिसते. पण ब्लीचमध्ये ॲक्टिवेटर असतं, केमिकल प्रोसेसमध्ये असतं, त्याच्यामुळे तुमची स्किन ब्लीच करण्यासारखी आहे का, ब्लीच करणं तुमच्या स्किनला योग्य आहे का, हे तुम्हाला शिकलं पाहिजेत, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि त्याचं क्रीम आणि ॲक्टिवेटर हे दोन्हीही किती प्रमाणात घ्यायचं आहे. प्रत्येक स्किनसाठी वेगळ्या त्याचं प्रमाण असतं, ते प्रमाण तुम्हाला माहिती पाहिजे. सो ते मिक्स करून अप्लाय केलं तर तुमच्या स्किनला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि ब्लीच किंवा डिटॅन कुठलीही प्रोसेस करताना फर्स्ट क्लेन्झिंग करणं हे खूप गरजेचं आहे. मी एक व्हिडिओसुद्धा ह्याच्यासोबत टाकेन की ब्लीच ॲप्लिकेशनचा एक व्हिडिओ आहे माझ्या पार्लरचा, तो मी टाकेन. ब्लीच ॲप्लिकेशन ही एक नॉर्मल प्रोसेस आहे की चेअरवरती बसवलं, क्लायंट आली, ब्लीच आहे का तुमचं, हाताच्या बोटाने ॲक्टिवेटर आणि क्रीम घेऊन दोन्ही मिक्स करून अप्लाय करून दिलं, 10 मिनटाने वॉश करून टाका. हे अशा बऱ्याचशा ठिकाणी काम केलं जातं, तर हे खूप चुकीचं काम आहे. ब्लीच ॲप्लिकेशनच्या आधीसुद्धा तुम्हाला प्रॉपर क्लेन्झिंग करून तुम्ही बाहेरून येता, क्लायंट्स बाहेरून आपल्या सलॉनमध्ये येतात, बाहेरची इम्प्युरिटीज घेऊन ते तुमच्यापर्यंत येतात, तर ते सगळं क्लीन करून मग त्याच्यावरती ब्लीच ॲप्लिकेशन केलं पाहिजे. स्किन हायड्रेट केली पाहिजे, मग ब्लीच ॲप्लिकेशन केलं पाहिजे. कारण की ब्लीचने स्किन ही खूप ड्राय होते. आणि फक्त ब्लीच ॲप्लिकेशन कधीच क्लायंटला सजेस्ट करू नका. त्यांच्याकडे वेळ नसेल तर साधा त्यांना एखादा मास्क त्याच्याबरोबर सजेस्ट करा. शीट मास्क आहे तो, किंवा एखादा जेल मास्क किंवा शीट मास्क हा त्यांना सजेस्ट करा, जेणेकरून स्किन त्यांची हायड्रेट होईल. कारण की ब्लीचने स्किन डिहायड्रेटेड होते. डिटॅन जे आहे, डिटॅन तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच केमिकल नाही आहे. सो डिटॅन जे आहे ते तुम्ही कुठल्याही स्किनला वापरू शकता. सुपरफेशियली तुमचा टॅन रिमूव्ह करण्याचं काम हे डिटॅन करतं आणि ऑर्गॅनिक बेस आहे. सो डिटॅनसुद्धा बाजारात खूप प्रकारचे आहेत. राघा डिटॅन मी सजेस्ट करेन, कारण की आम्हीही आता इतके वर्ष झाले आम्ही राघा डिटॅनच वापरतो आहे आणि त्याचा रिझल्ट खूप सुंदर आहे. थोडंसं लावताना थोडंसं टिकलिंग होतं स्किनमध्ये, पण ते नॉर्मल आहे, म्हणजे काहीच त्याच्याने हार्म होत नाही. सो हा दोघांमधला फरक आहे, ब्लीच आणि डिटॅन. सो हा समजणंही गरजेचं आहे. तुम्हाला स्किन नॉलेज ह्याच्यामध्येही पाहिजे आहे. सो थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन काहीतरी सजेशन घेऊन, नवीन काहीतरी व्हिडिओज घेऊन. आणि माझ्या व्हिडिओजना लाईक करत जा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओज करायला आवडतील. मला एक पेडिक्युअरचं एक सजेशन आलेलं आहे माझ्या एका फ्रेंडकडून की मला पेडिक्युअरबद्दल तुम्ही व्हिडिओज कर म्हणून.
सो मी लवकरच पेडिक्युअरचा उद्या वगैरे मी तो व्हिडिओ करेन. सो थँक्यू. बाय.